14 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर येण्याची शक्यता। सोलापूरच्या कुंभार येथील रेनगर हाऊसिंग सोसायटीचं लोकार्पण आणि सिद्धेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्याला उपस्थिती लावण्याची शक्यता। जेव्हा जेव्हा काँग्रेस सर्व शक्तिशाली होते तेव्हा विरोधक अफवा पसरवतात। अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावरती नाना पटोलेंची प्रतिक्रिया। तर अफवांवर लक्ष देण्याची गरज नाही, पटोलेंचं वक्तव्य। मराठा समाजाला 10 जानेवारीपर्यंत आरक्षण देता येईल। माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा दावा। एम्पिरिकल डेटानुसार 57% मराठा समाजाला आरक्षण देता येईल, राठोड यांची माहिती। कोल्हापूर उपजिल्हा रुग्णालयातच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते उद्घाटनाला मंत्री हसन मुश्रीफ अनुपस्थित। नांदेडच्या माळेगाव यात्रेच्या तोंडावर एक नवीन वाद समोर। सारंगखेड्यामधील यात्रेच्या अध्यक्षांकडून पशुपालकांची अडवणूक होत असल्याचा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप। कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या दृष्टीने आरोग्य विभाग सतर्क। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती। मात्र नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, आरोग्यमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन। कोरोना नियंत्रणासाठी नवीन फास्ट फूड्सची प्रक्रिया सुरू। आयसीएमआरचे माजी अध्यक्ष डॉक्टर रमण गंगाखेडकर अध्यक्षपदी। नेरूळ खारकोपर बेलापूर मार्गावरील लोकलचा वेग वाढवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू। रेल्वे रुळांलगत जमिनीवरती अतिक्रमण करून उभारलेल्या 16 बांधकामांवर रेल्वे प्रशासनाचा हातोडा। मुंबईमधील गेटवे ऑफ इंडिया परिसरात आता फेरीवाल्यांना नो एंट्री। कचरा, चहाचे कप फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई। मुंबईच्या माहुल भागातील गॅरेजला भीषण आग। आगीत उभ्या असलेल्या गाड्या आणि इतर सामान जळून खाक। मुंबईमध्ये मुंड देवगडच्या सत्यवान तांबेंच्या बागेतील आंबा पिकवून सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण। या वर्षीचा आंबा हंगाम सर्वांना भरभराटीचा आणि मधुर जाओ, सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना। पुणे शहरातील स्वच्छतागृहांची माहिती एका ॲपवर। शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधांसह टॉयलेट सेवा ॲप माहिती देणार। राज्यामध्ये लवकरच न्यायाधीशांच्या 2863 पदांची निर्मिती। सरकारची उच्च न्यायालयात माहिती। 5 जानेवारीला दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतील अनेक मालमत्तांचा लिलाव होणार। केंद्र सरकारकडून या संदर्भात वर्तमानपत्रात जाहिराती। अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचं 22 जानेवारीला लोकार्पण। मंदिराचं काम प्रगतीपथावर। राम मंदिराचे नवे फोटो समोर। चांदीची वीट घेऊन तेलंगणामधील 7 रामभक्तांचा सायकलनं अयोध्या प्रवास। दररोज 80 किलोमीटरचे अंतर कापत असल्याची युवकांची माहिती। तर 1 ते 2 जानेवारीपर्यंत हे युवक अयोध्येला पोहोचणार। जम्मू काश्मीरमध्ये बारामुल्लामध्ये मशिदीवरती दहशतवाद्यांकडून गोळीबार। निवृत्त पोलीस अधिकारी मोहम्मद शफी यांची गोळी झाडून हत्या। परिसरात नाकाबंदी। JN1 व्हेरियंटसाठी सध्याची कोरोना प्रतिबंधक लस प्रभावी। जागतिक आरोग्य संघटनेची माहिती। अरबी समुद्रात भारतीय सागरी हद्दीमध्ये एका इस्रायली व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ला। हल्ल्यानंतर जहाजावर आगीची घटना। तैवानमध्ये 2 वेळा भूकंपाचा धक्का। रिश्टर स्केल 6.3 आणि 4.6 इतकी भूकंपाची तीव्रता। गुगलच्या 30,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात। 30,000 कर्मचाऱ्यांच्या टीमसह विभागाची पुनर्रचना करण्याची तयारी सुरू। गुगलनं आधीच 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं होतं। विवो मोबाईलच्या 5 उच्च अधिकाऱ्यांना अटक। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये मोठी कारवाई। बेकायदेशीरपणे 62,000 कोटी रुपयांची रक्कम चीनला हस्तांतरित केल्याचा आरोप। लोकप्रिय शास्त्रीय गायक राशिद खान कोलकात्यातील रुग्णालयात दाखल। राशिद खान यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।